हॅलो मुलांनो, कसे आहात सगळे? आपण आता काय शिकणार आहोत याची तुम्हाला उत्सुकता वाटतेय, राईट? सगळे मुलं मुली सगळे तयार आहात? आता बघा हा, तुमच्यासारख्याच छोट्या छोट्या मुलांचे छान चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते का बरं दाखवणार आहे हे तुम्हाला आता कळेलच. बघा, इथं एक तुमच्यासारखेच मुलगा मुलगी इथे आलेले आहेत शाळेमध्ये, बरं का? तुम्ही आता घरी आहात, पण हे मुलगा आणि मुलगी इथे शाळेत आले आहेत, माझ्याजवळ माझ्या समोर बसलेत. ठीक आहे, असं आपण समजूया. तर तुम्हाला लक्षात येत आहे का की या सगळ्यांचे बॉडी पार्ट्स कसे आहेत ते आज त्याची आपण चर्चा करूया. म्हणजे काय तर या मुलाला 2 डोळे आहेत, त्या मुलीला पण आहेत. त्याला पण एक नाक आहे, त्या मुलीला पण एक नाक आहे. त्या दादाला पण 2 हात आहेत, त्या ताईला पण 2 हात आहेत आणि 2 पाय. सगळे अवयव दोघांचे सारखे. हे लक्षात आलं का तुमच्या? आता तुमच्या आजूबाजूला बघा बरं, घरात तुमच्या कोण कोण आहेत? तुमच्या घरी आजी आजोबा असतील, आई बाबा, ताई दादा, किंवा तुमची लहान बहीण भाऊ असतील, किंवा अजूनही कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील. तुम्ही सगळ्यांकडे नीट बघा आता. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सगळ्यांचे बॉडी पार्ट्स जे आहेत ते सारखे आहेत. बॉडी पार्ट्स म्हणजे काय तर आपल्या शरीराचे अवयव. ठीक आहे, आता म्हणजे काय बघू. आपण आता जसे मी फॅमिलीचं नाव घेतलं तसं बघा बरं, इथे सगळेजण एक फॅमिली दिसतेय. आजी आजोबा आहेत, आई बाबा असतील, काका काकू असतील, किंवा मामा मामी मावशी कोणीतरी असतील, आणि त्यांची सगळ्यांची मुलं आहेत. हे सगळे मिळून एक फॅमिली होते, हो ना? आणि सगळ्यांचे शरीराचे अवयव मात्र सगळ्यांचे सारखे आहेत. ठीक आहे, लहान मुलं लहान आहेत, सगळ्यांचे हात पाय छोटे असतील, शरीर लहान असेल, पण अवयव मात्र सगळ्यांचे सारखे आहेत. बरोबर? आता मी का हे सगळं सांगतेय हे तुमच्या आता लक्षात आलं असेल, कारण आज आपण शिकणार आहोत आपला EVS चा हा पहिला धडा. ठीक आहे, EVS चं पुस्तक काढा आणि त्याच्यातलं हे पहिलं पान तुम्ही उघडा. युनिट 1. आपल्या याच्या पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तक बघितलं असेल तर त्याच्यामध्ये वेगळे वेगळे युनिट्स आहेत. त्याच्यातलं अवर बॉडी हे पहिलं युनिट आपल्याला आता शिकायचं आहे. त्यातला पहिला धडा आहे द मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीचे म्हणजे आपल्या शरीराचे मेन पार्ट्स म्हणजे मुख्य अवयव कोणते आहेत हे आपण आज बघणार आहोत. मग त्याआधी आपण बघू की हा मुलगा दिलाय आणि त्याचा चेहरा दिलाय आधी, त्याचे सगळे पार्ट्स दाखवले आहेत, आणि त्या मुलाचे पण सगळ्या पार्ट्सचे नावं आपल्याला दाखवलेले आहेत. ते आपण आधी वाचूया. ठीक आहे, आधी आपण या चेहऱ्यावर काय काय दिलंय ते बघू. फोरहेड म्हणजे कपाळ, टीथ म्हणजे दात, टंग म्हणजे जीभ, आणि लिप्स म्हणजे तुमचे ओठ. ठीक आहे, आता आपण हे सगळे नावं वाचू. हेड, आईज, इयर, नोज, नेक, शोल्डर, चेस्ट, रिस्ट, एल्बो, स्टमक, थंब, फिंगर, लेग, थाय, नी, फूट आणि हिल. ह्या सगळे शरीराचे अवयवांची नावे आता आपण वाचले. हेड म्हणजे आपलं डोकं. त्या डोक्यालाच किती सारे अवयव आहेत तुमच्या लक्षात आलं का? आता आपण जसं इकडे बघितलं, आईज, इयर्स, नोज, चीक्स, लिप्स, टीथ, फोरहेड, हे सगळे फक्त आपल्या एवढ्या डोक्यालाच एवढे सगळे अवयव आहेत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर महत्वाचा भाग आहे ते म्हणजे नेक. नेक हा खूप महत्वाचा भाग आहे. तो आपल्या डोक्याला आपल्या शरीराशी जोडत असतो. ठीक आहे, त्यानंतर मग येतात शोल्डर म्हणजे तुमचे खांदे, चेस्ट म्हणजे तुमची छाती, मग तुमचा आर्म. बघा, आर्म म्हणजे या शोल्डर पासून पूर्ण
या फिंगर्स पर्यंत जो भाग आहे त्या सगळ्या भागाला आर्म असं म्हणतात. आपण ज्याला हात म्हणतो. मग या आर्मचे कुठले कुठले अवयव आहेत बघा. शोल्डर, नंतर एल्बो पण महत्वाचा भाग आहे. नंतर रिस्ट, थंब आणि फिंगर हे सगळे फक्त आपल्या एका हाताचे, म्हणजे हे सगळं मिळून आर्म तयार होतो. आलं लक्षात. त्यानंतर चेस्ट, स्टमक, स्टमक म्हणजे आपलं पोट, जिथे खाल्लेलं अन्न आपलं साठवलं जातं. तसंच पायाचं पूर्ण बघा. इथवा वर पासून खालपर्यंत हे सगळं आपला आहे जो तो आहे लेग. मग या लेगचे पार्ट्स कुठले कुठले आहेत. थाय, नी, फूट, हिल आणि टोज. हे सगळे आपल्या पायाचे अवयव आहेत. इथपासून पूर्ण जो असतो तो त्याला पूर्ण या भागाला म्हणतात लेग. आलं लक्षात. आता आपण धडा वाचूया. खाली काय दिलंय ते बघूया. आवर बॉडी इज मेड अप ऑफ डिफरंट पार्ट्स. हे तर आपण बघितलं की आपलं शरीर जे आहे ते सगळं वेगळ्या वेगळ्या अवयवांनी तयार झालेलं आहे. बरोबर. आता मग त्याच्यातले मुख्य भाग कुठले आहे ते आपल्याला इथे दिले आहेत, ते आपण आता बघूया. The main parts of our body are the head, neck, shoulders, chest, stomach, arms and legs. हे जे आहेत ते आपल्या बॉडीचे पूर्ण मुख्य अवयव आहेत. बाकीचे खूप अवयव आपल्या शरीराला आहेत, पण हे जे नाव दिले ते काय आहेत. मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी. चला आता परत माझ्या बरोबर तुम्ही म्हणायचं आहे आणि त्या बॉडी पार्टवर तुम्ही हात पण ठेवायचा आहे तुमचा. ठीक आहे. हेड, नेक, शोल्डर्स, चेस्ट, स्टमक, आर्म्स अँड लेग्स. ठीक आहे. पुन्हा एकदा म्हणायचं. हेड, नेक, शोल्डर्स, चेस्ट, स्टमक, आर्म्स अँड लेग्स. हे आपल्या बॉडीचे मेन पार्ट्स आहेत. मुलांनो हे खूप महत्वाचं आहे. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे पाठ करायचं आहे. ठीक आहे. आता आपण दुसरं पान बघूया, पुढचा धडा शिकूया. बघा त्याच्यातलं पहिलं वाक्य मी आता वाचते. वी हॅव वन हँड. आपल्याला एक हात आहे. हेड म्हणजे डोकं. आपल्याला सगळ्यांना एक हेड आहे, एकच डोकं आहे. बरोबर. द हेड इज कवर्ड विथ प्लेंटी ऑफ हेअर. हेअर म्हणजे केस. आपल्या डोक्यावर काय आहे. खूप सारे केस आहेत. प्लेंटी ऑफ हेअर हे असं का म्हटलंय बरं. कारण आपल्याला असं सांगता येते की मला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, दात 32 आहेत. हे सगळं आपण सांगू शकतो कारण आपण ते मोजू शकतो. पण आपल्याला आपल्या डोक्यावरचे केस मोजता येतात का. तर नाही मोजता येत. म्हणून त्याला म्हणायचं प्लेंटी ऑफ हेअर. ठीक आहे. पुढे बघूया. वी हॅव वन नोज अँड वन माउथ. आपल्याला एक नोज म्हणजे नाक, एक नाक आहे आणि माउथ म्हणजे एक तोंड. ठीक आहे. वी हॅव 2 आईज अँड 2 इयर्स. आपल्याला 2 आईज म्हणजे डोळे आणि इयर्स म्हणजे कान. 2 डोळे आणि 2 कान आहेत. पुढे बघूया. वी हॅव 2 आर्म्स अँड 2 लेग्स. आपल्याला 2 आर्म्स म्हणजे 2 हात आणि 2 पाय आहेत. द हँड इज द लोअर पार्ट ऑफ द आर्म. बघा जसं मी मगाशी सांगितलं की आर्म म्हणजे शोल्डर पासून सुरू होतो तो पूर्ण फिंगर्स पर्यंत जेवढा पूर्ण भाग आहे आपला तो हात म्हणजे आर्म. पण हँड म्हणजे आपला हाताचा पंजा. ह्याच्यामध्ये रिस्ट आणि आपले फिंगर्स येतात आणि थंब येतो, तो म्हणजे आपला हँड. बोथ द हँड्स हॅव 10 फिंगर्स. मग आता आपल्याला 2 हात आहेत
हो की नाही, दोन हँड्स आहेत, वी हॅव टू हँड्स. तर त्या दोन्ही, एका हाताला किती फिंगर्स आहेत? 5 फिंगर्स आहेत. तर दोन हाताला मिळून किती होतील? 10 फिंगर्स होतील. आहे की नाही लक्षात तुमच्या? द फूट इज द लोअर पार्ट ऑफ द लेग. फूट म्हणजे तुमचा पाय. जसं लोअर पार्ट ऑफ लेग म्हणजे पूर्ण थाय पासून जे सुरू होतो फूट पर्यंत, टोज पर्यंत आपला पाय असतो, त्याचा लोअर पार्ट म्हणजे खालचा भाग जो आहे तो म्हणजे फूट असतो. इच फूट हॅज 5 टोज. मग आता एका पायाला 5 बोट असतात. आपण मराठीत जसं हाताच्या आणि पायांच्या बोटांना बोटच म्हणतो, पण इंग्लिश मध्ये हाताच्या बोटांना म्हणतात फिंगर्स आणि पायाच्या बोटांना म्हणतात टोज. बरोबर आहे? मग दोन्ही पायांचे मिळून किती टोज होतील? तर ते होतात 10. सो बोथ द फीट हॅव 10 टोज अँड 2 हिल्स. बरोबर आहे? त्यामुळे दोन पाय, दोन्ही पायांना मिळून 10 टोज आणि 2 हिल्स असणार आहेत, म्हणजे टाचा असणार आहेत. आता पुढे, याच्या पुढे तुम्हाला आता काय दिलंय बघा. आवर ग्रँड पॅरेंट्स, पॅरेंट्स, ब्रदर, सिस्टर लिव्ह टुगेदर इन अवर होम. आपल्या घरामध्ये आपले सगळी अशी फॅमिली म्हणून कोण कोण राहतं? तर त्यात असतात आजी आजोबा, आई बाबा, बहीण भावंड. ठीक आहे? दे ऑल हॅव अ हेड, 2 eyes, 2 ears, a nose, 2 arms and 2 legs. ठीक आहे? सगळ्यांना बघा, जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक डोकं आहे, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, एक नाक आहे आणि 2 हात आणि 2 पाय आहेत. म्हणजे लहान मोठे जरी असले सगळे तरी पण सगळ्यांचे पार्ट्स ऑफ बॉडी हे सारखेच आहेत. हे आता आपल्याला लक्षात आलं आहे. आता रिमेंबर मध्ये काय दिलंय बघा. प्रत्येक धड्याच्या शेवटी असं रिमेंबर म्हणून दिलेलं असतं, जे अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये पण काय दिलंय बघा. द मेन पार्ट्स ऑफ द बॉडी आर हेड, आईज, इयर्स, नोज, mouth, neck, shoulders, back, chest, arms, hands, fingers, stomach, legs, feet, toes and heels. हे परत सगळे बॉडी पार्ट्स दाखवलेले आहेत त्यांनी. हा झाला धडा जो तुम्ही वारंवार वाचायचा आहे. हे बॉडी पार्ट्स अतिशय सोपे आहेत आणि याचे स्पेलिंग्स तुम्हाला पाठच असले पाहिजेत. ठीक आहे? आता होमवर्क काय देणार आहे मी, हे आपण आता बघूया. बघा, राईट न्यू वर्ड्स इन युअर नोटबुक ॲज गिवन. आता तुम्हाला वहीमध्ये कसं लिहायचं आहे ते मी सांगते. तुम्हाला माहिती आहे आता जसं की तुम्हाला EVS साठी 4 लाईन्स ची वही लागणार आहे, 4 रेघी वही लागणार आहे. मग त्याच्यामध्ये नेहमी पहिलं पान आपलं एक सोडून दिलं की त्याच्यानंतरच्या मेन पानावर, उजव्या पानावर आपल्याला नेहमी सुरुवात करायची असते. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला पेनने लिहून दाखवलेलं आहे, कारण इथे तुम्हाला ठळक दिसावं याच्यासाठी मी पेन वापरला आहे. पण तुम्हाला कधीही पेन हातात घ्यायचा नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त पेन्सिलचाच वापर करायचा आहे. हे आता तुम्हाला नक्की लक्षात ठेवा. मग नेहमीप्रमाणे आधी काय लिहाल तुम्ही, तर इथे या चौकोनामध्ये डेट लिहायची आहे. सगळ्यात पहिले अभ्यासाची सुरुवात करण्याआधी तुम्हाला आधी डेट लिहायची आहे. मग आता ही जी मार्जिन आहे, इथे जी तुम्हाला मोकळी जागा दिसते, इथे नेहमी आपल्याला टायटल लिहायचं असतं धड्याचं, किंवा आपण जे काही खाली लिहिणार आहोत त्याचं हेडिंग आपल्याला त्या मार्जिनच्या वर लिहायचं असतं. मग आता आपण लिहिलं इथे युनिट 1 अवर बॉडी, आणि मग इथे मी लिहिलं द मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी. ठीक आहे? मग आता पुढे हे न्यू वर्ड्स म्हणजे या धड्यातले जे काही आपल्याला
शब्दार्थ आहेत ते मी इथे लिहून दाखवलेले आहेत. बॉडी पार्ट्सच आहेत जे आपण आता वाचले, पण हे तुम्हाला असेच्या असे बघून तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. हे एक पान झालं आणि हे झालं दुसरं पान. आता इथे मी जे काही शब्द घेतले किंवा बॉडी पार्ट्स घेतले, हे सगळे घेतलेले नाहीयेत. तुम्हाला याच्यात जर अजून काही सुटले आहेत असं वाटलंय, तुम्हाला अजून जर काही जास्त बॉडी पार्ट्स लिहायचे ते तुम्ही लिहू शकता. आणि हे शेवटचं वाक्य मात्र जे आपल्या धड्यामधलं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे ते पण इथे लिहायचं आहे. द पार्ट्स ऑफ अवर बॉडी आर द हेड, नेक, शोल्डर्स, चेस्ट, स्टमक, आर्म्स अँड लेग्स. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात आलंय की आपल्याला हे काय करायचंय. मुलांनो, आज आपण EVS चा पहिला धडा शिकलेलो आहोत आणि वहीमध्ये काय अभ्यास करायचा आहे तो पण मी तुम्हाला आज शिकवलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण त्याचा एक्सरसाइज कसं सोडवणार आहोत, वहीमध्ये कसं लिहिणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. असंच वहीच्या पानावर लिहून तुम्हाला मी अभ्यास दाखवणार आहे. याचं कारण तुम्हाला या वह्या नवीन आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये कुठे कसं लिहायचंय याची तुम्हाला ओळख नाही, त्यामुळे मी असं तुम्हाला लिहून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो अभ्यास तुमच्या वहीमध्ये तसाच लिहून काढायचा आहे. मग आज हे 2 पानं मी तुम्हाला दिले आहे ते तुम्ही होमवर्क आज करायचं आहे. ठीक आहे, ठरलं. मग सगळ्यात आधी तुम्ही धडा वाचा, वारंवार वाचा आणि मग वहीमध्ये हा असा अभ्यास लिहून काढा. ठीक आहे, बाय.